ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आपण इथे पाहणार आहोत की या तिघींनी देखील सायली आणि अर्जुनला तो व्हिडिओ दाखवलेला असतो. व्हिडिओ बघितल्याबरोबर खरं तर सायली आणि अर्जुनला इथे खूप वाईट वाटत असतं, कारण की सुमन काकूची अवस्था इथे खूपच बेकार असते. आणि परत नागराज वरचा तो संशय असतो की सुमनला त्यांनीच किडनॅप केला आहे, तो संशय देखील इथं खरा ठरलेला असतो. अर्जुन इथे म्हणत असतो की सुमन काकू मिळाल्याच म्हणून समज. आता लगेच तो पोलीस इन्स्पेक्टरला फोन करतो आणि त्यांना नागराजचे 2-3 दिवसाचे सर्व लोकेशनचे रिपोर्ट इथं मागून घेत असतो. आता दुसऱ्या बाजूला इथं सुमनला नागराजने पकडलं असतं, त्या ठिकाणी नागराज आलेला असतो. नागराज आता तिचे हात वगैरे सोडतो आणि तिच्यासाठी त्यांनी वडापाव वगैरे घेऊन आलेला असतो. तिला तो खा म्हणत असतो, तितक्यातच तो पाणी आणायला जातो. पाणी घेऊन येतो तेव्हा सुमननी मात्र तो वडापाव अजिबात खाल्लेला नसतो. तेव्हा ते म्हणतो की का नाही खाल्लं. तेव्हा लगेच सुमन म्हणत असते की तुझ्या हातचं अन्न खाण्यापेक्षा मी मेलेली बरं, असल्या नीच माणसाच्या हातचं मी कधीही खाणार नाही. तेव्हा लगेच नागराज म्हणतो असतो की ही इच्छाही तुझी कधीच पूर्ण केली असती, पण मी तुझ्यावर दया केली आहे. ते म्हणत असते की मारा की मग कशाची वाट बघताय तुम्ही, असंही तुमची बायको म्हणून जगण्यापेक्षा मेल्यालं कधी. रागातच नागराज म्हणत असतो की हे तू नाही ठरवणार की मी तुला कधी मारणार म्हणून. सुमन तू अशी नव्हतीस ना, तुम्ही जे म्हणत होतं तेच कधी बी ऐकायचीस, पण मात्र तुला आता खूपच सगळ्या गोष्टी कळायला लागल्या आहेत. हे सर्व काही फक्त त्या सायलीमुळं झालं आहे. स्वतःचे अधिकार मागायला, गोष्टी समजून घ्यायला तू जर माझ्या मागे नसती आली, ह्या सर्व गोष्टी नसते ऐकल्या तू आज सुखात राहिली असतीस. काय गरज होती रे तुला माझ्या मागे यायची, जास्त शहाणपणा करायची. या सर्व गोष्टी नसत्याच केल्या तर आज तुझा जीव वाचला असता. आता सुमन इथे म्हणत असते की सायलीमुळंच मला हे तुमचं किळसवानं रूप दिसलं, तुम्ही कसे आहात, तुमचं खरं रूप माझ्या समोर आलं. नागराज आता एकदम शांत बस, अजिबात काही बोलू नको, असं तिला आता इथे बोलत होतं. खरं सुमनला मानलं पाहिजे, कारण की सुमनच्या पुढे मरण दिसतं तरी ती इथे घाबरलेली अजिबात नसते. आता दुसऱ्या बाजूला इथे सर्वच जण बाहेर आलेले असतात आणि ते म्हणत असतात की नागराज कुठे आहे नेमकं. नागराजला सर्वच जण इथे शोधत होते. नागराज इथे नाही म्हटल्यावर सर्वांनाच इथे वाटत असतं की आता नागराज सुमन काकूकडेच गेला असावा. आता इथे दुसऱ्या बाजूला नागराज सुमन काकूला म्हणत असतो की मी तुला सोडू शकतो जर तू माझ्याविषयी काही बाहेर बोलली नाहीस, कुणालाही काही नाही सांगितलंस तर मी तुला नक्कीच सोडू शकतो, तुझ्यावर मी दया करू शकतो, कारण की मी तुझा नवरा आहे. तेव्हा मात्र सुमन इथे म्हणत असते की मी या तुझ्या दयेवर थुकते. मी सगळ्या जगांना वरडून तुझे हे सगळे कारनामे, काळे धंदे सगळे काही सांगेल. असं गप्प राहून तुमच्या कारस्थानाचा भाग होणार नाही, असं आता ती ठामपणेच त्याला सांगत असते. नागराजला इथे समजत नसतं की हिला कोणत्या प्रकारे नेमकं समजून सांगावं. नागराज पुरता इथे अडकलेला असतो. आता तो इथे म्हणत असतो की मर मग अशीच, आणि तिच्या तोंडात ते बोळा जो असतो तो घालतो आणि बाहेर निघून जातो. बाहेर उभा असतात ते मेहपतचे गुंड. आता इथे त्यांना आवाज देत असतात, तेव्हा बाहेर आल्याबरोबर ते म्हणतो काय तुमचं. तेव्हा लगेच ते गुंड म्हणत असतात की या सर्व कामाचे आम्हाला पैसे हवे आहेत. तो म्हणतो आधीच तर माझ्या डोक्याचं भजे झाले आहेत इथं, मला काय करावं हे सुचत नाही, आणि तुमचे काय रे पैसे, तुम्हाला जेवढे पैसे पाहिजे तेवढे मी देतो, पण आता नेमकं तुम्ही शांत. आता दुसऱ्या बाजूला मात्र सखी, भूमी आणि काव्या सर्वच जणी आता जायला निघाले असतात. त्यांना सायलीने हळदी कुंकू वगैरे वाणाचं सामान देखील इथं दिलेलं असतं. ते आता सर्वांना नमस्कार वगैरे करत असतात. तेव्हा पूर्णाजी त्यांचं खरं तर इथे फारच कौतुक करत असतात. त्या म्हणत असतात की तुम्ही खरंच मुली खूप गुणी आहात, तुमची देखील पहिली संक्रांत असून देखील स्वतःच्या मैत्रिणीसाठी तुम्ही इथपर्यंत आलात, खरंच खूप छान आहात, असं त्यांचं सर्वांचंच ते आता कौतुक करत होते. असं म्हणून ते आता दुसऱ्या बाजूला मात्र सुमन खूप त्रासात होती. आता तिला समोरच तिचा मोबाईल दिसलेला असतो. मोबाईल पाहितला ती म्हणती हा तर माझाच मोबाईल आहे. तेव्हा ती घेण्यासाठी पुढे सरकत असती, पण तिला बांधल्यामुळे खरं तर पुढे सरकता देखील येत, पण ती खूप प्रयत्न करून खरं तर तिथे मोबाईल घेते, पण तिथं साईडला बॉटल असते, ती बॉटलचा खरं ती घेताना त्या आवाज होतो. आवाज झाल्यामुळे बाहेर नागराज असतो, आवाज आतमध्ये येतो. आता इथे सुमननी मोबाईल ऑन केल्यामुळे तेवढ्यापुरता तो ऑन झालेला असतो. आता नागराज आल्यामुळे ती सर्व सुटलेली असते. तेव्हा नागराज आधी तिचे हात वगैरे तोंडात बोळा वगैरे घालतो आणि नंतर ती बॉटल वगैरे पडलेली सरळ करतो. आता त्याला माहीत असतं की हिनीच मोबाईल घेतला असतो, त्यामुळे तिच्या पदराआड मोबाईल असतो तो लगेच ओळखतो. ओळखल्याबरोबर तिच्याकडे पाहून हसतो आणि तिच्या तोंडात आणखी बोळा खूप असतो. खरं तर नागराज इथे तिच्यासोबत खूपच हैवानासारखं वागत असतो. तिला या गोष्टीचा खूप इथे त्रास होतो. विचारच करत असते की सायली आणि अर्जुन मला
कधी सोडवतील आणि इथून घेऊन जातील. नागराज मात्र इथे मोबाईल घेऊन गेलेला असतो. आता दुसऱ्या बाजूला मात्र अर्जुनला कॉल आलेला असतो आणि तो आता साईडलाच येऊन बोलत असतो. आता सावंत सर पुढून सांगत असतात की सुमन काकूचा मोबाईल काही सेकंदासाठी का होईना पण ऑन झाला होता, त्यामुळे त्यांचं लोकेशन आपल्याला कळलेलं आहे. आता अर्जुन म्हणत असतो की मला तेच लोकेशन शेअर करा, मी आत्ताच्या आत्ता तिथं पोहोचतो. असं म्हटल्याबरोबर आता अर्जुन सायलीला इशाऱ्याने इकडे बोलून घेतो आणि तिला सर्व काही या गोष्टी सांगत असतो की सुमन काकूचा लोकेशन ट्रेस झाले आहे, त्यामुळे मला आता निघावं लागेल. तेव्हा लगेच सायली म्हणते की अजिबात नाही, मी देखील तुमच्यासोबत येणार. अर्जुन आता समजून सांगण्याचा प्रयत्न करत असतो की आपल्या घरी फंक्शन वगैरे आहे आणि तू कशी येणार. तेव्हा सायली म्हणते की अजिबात नाही, आता फंक्शन वगैरे संपत आलेलं आहे, गेल्या वेळेस तुम्ही एकटे गेले त्यावेळेस काय प्रकार झाला हे मला माहितीच, त्यामुळे मी तुमच्यासोबत येणारच. असं म्हणून ती आता वरती पर्स वगैरे आणायला गेलेली असते. पर्स वगैरे घेऊन येत असते. इथे खाली आता तिला आता सर्वांना कुणालाच इथे सांगायचं नसतं की ते कुठे चालले, त्यामुळे ती वाण्याचं सामान संपलं आहे आणि मी ते घेऊन येते असं सांगून तिथून मात्र ती निसटलेली असतात दोघे. त्यांनी दोघांनी जर इथं कारण सांगितलं असतं तर त्यांना दोघांना खरं तर इथं कुणीही जाऊन दिलं नसतं, त्यामुळे त्यांनी ते कुणालाही न कल्पना देता तिथून निघून गेलेले असतात, कारण की त्यांना आता सुमन काकूंना लवकरात लवकर सोडून आणायचं असतं. आता दुसऱ्या बाजूला प्रिया इथे बडबड करत असते. ती म्हणत असते की काय ह्यांच्या पहिल्या मकर संक्रांतीचा गाजावाजा लावला आहे सर्वांनी, आपली देखील पहिली मकर संक्रांत आहे पण आपल्याला कुणी देखील इथे शुभेच्छा देखील दिलेल्या नाहीत, त्यामुळे यांच्या संक्रांतीचा एवढा का गाजावजा हे सर्वजण करतात. आणि ह्यांची काय मकर संक्रांत पहिली वगैरे अजिबात नाही, कारण की त्यांचं जे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज झालं तेव्हा ते 3 वर्ष होऊन गेले. आता जे गेल्या वर्षी झालं त्याला तर खरं तुझ्या घरच्यांची कुणाचीही सहमती देखील नव्हती, तरी देखील हे सर्व इतका आवा आणतात की सर्व गोष्टी तिच्यासाठी किती करतात, पण आपल्यासाठी काही करतात का. तेव्हा इथे अश्विन म्हणत असतो की मला या गोष्टीत अजिबात अडकू नको, माझ्या गोष्टीत मला तर खरं या गोष्टीत इंटरेस्ट देखील नाही, आणि जेव्हा घरचे तुझ्या विरोधात बोलतात तेव्हा मी तुझ्या बाजूने स्टँड या काही गोष्टीची मला कटकट मागे लावू नको. आणि खरं तर शुभेच्छा वगैरे देण्याचं काय रे, ते तर सोशल मीडियाचं फॅड आहे, या दिवशी फक्त तिळगुळ घ्या एवढंच असतं. आता लगेच प्रिया इथे म्हणत असते की तेवढं तरी मला कुणी म्हटलं का, अरे तुझं काय रे, तू गेलास रे पतंग उडवायला, तेव्हा तरी तुला आठवण झाली का, किंवा घरच्यांना आठवण झाली का आपली पहिली मकर संक्रांत वगैरे आहे म्हणून, त्यामुळे तू त्यांची बाजू अजिबात घेऊ नको. आता सर्व बोलत असताना मात्र अश्विन आता त्याच्या जाण्याच्या तयारीत लागला असं. तेव्हा प्रिया म्हणते की आज पण तू जाणार. तेव्हा अश्विन म्हणतो असतो की अरे मी डॉक्टर आहे, त्यामुळे मला प्रत्येक दिवशी जावंच लागतं, संक्रांत वगैरे असली अजिबात काही सुट्टी नसती, उलट या दिवशी कुणाला काही मांजा लागलाय का, ह्या केसेस येतात का हे पाहावं लागतं आम्हाला, असं म्हणून तो आता खरं तर तिथून निघून गेलेला असतो. प्रिया मात्र इकडे बडबड करत असते की ती म्हणत असते की अश्विनला देखील ह्या आपल्या पहिल्या संक्रांतीचं अजिबात काही कौतुक नाही, एखादा दागिना तरी गिफ्ट द्यायचं, मरू दे जाऊ दे, पण हा नागोबा बाहेर तिळाचे लाडू खात बसला आहे का निघून गेला हे पाहायला हवं. आता दुसऱ्या बाजूला मात्र सावंत सरांनी जे लोकेशन पाठवलं होतं त्याच लोकेशनवर आता इथे सायली आणि अर्जुन आलेले असतात, त्यामुळे ते तिथं शोधतच असतात की नेमकं सुमन काकू कुठेतरी असतात, हे ठिकाणच नेमकं त्यांना इथं सापडत नसतं, पण मात्र ते इथं शोध घेत असतात. आता इकडे बाजूला नागराज आतमधून आलेला असतो आणि तो आता ह्यांना म्हणत असतो की तुम्हाला पैसे काम करा, तिच्यावर लक्ष द्या, काम करायचं तुम्हाला येत नाही, पैसे तेवढे बरोबर मागता तुम्ही. आता त्या रूमला कुलूप वगैरे लावायला होतो आणि तो म्हणतो की मी जरा बाहेरून येतो, आणि त्या माझ्या बायकोवर म्हणताच तो म्हणतो की त्या बाईवर आता लक्ष द्या, कारण की त्याला त्याची बायको आहे म्हणून असं अजिबात. आता ते सर्व काही ते सांगून तिथून निघून गेलेला असतो. तितक्यातच आता मागणं सायली आणि अर्जुन देखील तिथे मागे आले असतात. आता अर्जुनला खरं तर इथं पायाला लागला असल्यामुळे तो आता इकडे जे दोघं असतात, जे मेहपतचे गुंड वगैरे असतात, त्या लोकांना खरं तर इथं चहा प्यायचा असतो आणि त्यांना वाटत असतं की नागराज कुठे यायला लागला म्हणून ते चहा पिण्यासाठी तिथून निघून जातात, त्यामुळे आता सुमनपाशी खरं तर इथे कुणीही नसतं. आता इकडे सायली आणि अर्जुन खरं तर जवळच आलेले असतात, पण मात्र त्यांना जिथं सुमन आहे नेमकं तेच सापडत नसतं. आता इकडे सगळीकडेच ते शोधाशोध करत असतात. आता दोघेही वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन सगळीकडे शोधाशोध करतात. आता हे शोधाशोध करतानाच इथं आता सुमनला खरं सायली दिसलेली असते एका छोट्या होलमधून खरं तर, पण आता त्यांना आवाज तरी कसा द्यायचा, कारण की तिच्या तोंडात इथं बोळा देखील असतो, त्यामुळे ती आवाज देखील देऊ शकत नाही. सायली आणि अर्जुन खरं तर इथं पूर्ण शोध घेतलेला असतो. त्यांना आता इथे वाटत असतं की आपण चुकीच्या ठिकाणी तर नाही ना आलो, आपण दुसऱ्या गल्लीत पाहायचं का, असा ह्यांचा विचार इथे चालूच असतो. आता सुमननी इथं पाहितलेला असतं. आता सुमनला वाटत असतं नेमकं मी ह्यांना आवाज कसा देऊ. आता ती प्रयत्न करून खरं तर दरवाजाकडं खुर्ची सरकत घेऊन जात असते. प्रयत्न करून खरं तर ती दरवाजापर्यंत गेली देखील असते आणि तिथे आता दरवाजाला जोरजोरात पाय मारत असते. तितक्यातच आता अर्जुन आणि सायलीला हा आवाज येतो.
तेव्हा ते मागे वळून पाहतात आणि ते म्हणतात की आता ह्या रूमला तर लॉक लावलेला आहे आणि आवाज कसं काय येतो. तेव्हा सायली लगेच म्हणत असते की इथे सुमन काकू तर नसेल ना, असं म्हणून ते आता त्या दरवाजाकडे जाण्यास निघालेले असतात. आता इथं सुमनची खरं तर जी मेहनत असते ती कामाला आलेली असते. आता पुढे बघूया. आता घरी इकडे हळदी कुंकवाचा कार्यक्रम खरं तर संपलेलाच असतो. आता इथे कल्पना म्हणत असते की मला 2-3 बायकांनी विचारलं देखील की सुमन कुठे आहे, तर त्यांना सांगणार तरी काय ना आपण. आता इथे अस्मिता म्हणत असते की स्वाती वहिनी देखील मला म्हणत होते की सायली कुठे. आता कल्पना म्हणते की हो ना, ती अचानकच गेली, म्हणली की मार्केटमध्ये मला रोप वगैरे आणायचेत म्हणून ती इथून गेली, पण तिने आतापर्यंत यायला हवं होतं. असं ती कधीही करत नाही, बेजबाबदार अजिबात कधीही वागत नाही. आता रविराज म्हणत असतात की ती अर्जुनसोबत गेली ना, मग कशाला टेन्शन घेता, येईल की लवकर, जाऊ द्या त्यांना, असा तरी कुठे वेळ भेटतोय असं म्हणत असती. पण इथे कल्पना आणि पूर्ण आजीला खरं टेन्शन असतं, कारण की सायली कधीही असं वागत नाही. एवढा मोठा कार्यक्रम होता तरी बाहेर असं कधीही जाणार नाही असं त्यांना वाटत असतं. त्यांना आता इथं टेन्शन असतं की नेमकं काही प्रॉब्लेम तर नाही ना झाला, म्हणून ती आता सायलीला फोन करते, पण सायलीचा फोन लागत नाही. तेव्हा ते अर्जुनला देखील इथे कॉल करण्याचा प्रयत्न. आता प्रताप देखील इथं अर्जुनला कॉल करतात, पण त्याचा कॉल काय इथे लागत नसतो. त्यामुळे सर्वच घरचे तर इथं टेन्शनमध्ये आलेले असतात. त्यांना भीती असते की गेल्या वेळेस अर्जुनसोबत जे काही प्रकार झाला तेव्हापासून खरं तर इथे घरचे सर्वच घाबरत असतात. आता दुसऱ्या खरं तर इकडे सुमन काकू खूप प्रयत्न करत होता. आता आवाज करण्याचा देखील इथे प्रयत्न करतात. तेव्हा सायली आणि अर्जुन त्या दरवाजापाशी येतात आणि आता सायली म्हणत असते की तुम्ही सुमन काकू आहात का. तेव्हा त्या आवाजानेच खरं तर त्यांच्या तोंडात बोळा असल्यामुळे त्यांना बोलता देखील येत नसतं, पण त्यांना कळतं की ह्या सुमन काकूच आहेत. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की सुमन काकू तुम्ही बाजूला व्हा, मी दरवाजा आता तोडणार आहे. असं म्हटल्याबरोबर आता मागणं इथे ते पंटर लोक आलेले असतात. ते आल्याबरोबर ते हातात काठी घेतात आणि सायलीला इकडनं मागणं मारणारच असतात. तितक्यात आता अर्जुननी ती काठी पकडलेली असती आणि त्यांना मारलेलं असतं. खरं तर इथं हे एकदम फिल्मी स्टाईलमध्ये यांची लढाई इथे सुरू. आता इथे चावी देखील सायलीला दिसली असते, पण मात्र सायली अहो चावी घ्या असं म्हटल्याबरोबर आता ते दुसरा असतो तो माणूस, गुंडा समज, त्यांनी ती चावी घेतली आणि लांब असं म्हटल्याबरोबर आता इथे अर्जुनला खरं राग आलेला असतो. त्यांनी त्याचा मागणं गळा पकडला आणि खरं त्याला खूपच इथं मारलेलं असतं. आता ह्या दोघांना देखील बेशुद्ध केलेलं असतं. त्यामुळे सायली इथे म्हणते की ह्या दोघांचं करायचं काय, तर तो म्हणतो की त्यांचं बघूया बंदोबस्त, पण आधी दरवाजा वगैरे उघडूया. आता एका लातीत खरं तर इथे अर्जुन दरवाजा तोडत असतो आणि आता समोर दिसलेली असती तर सुमन काकू. खरं सुमन काकूला ह्या अवस्थेत पाहिल्यानंतर हे दोघंही खरं इथे खूप इमोशनल होतात. त्यांना खूप वाईट वाटत असतं आणि इकडे सुमन काकू देखील रडायला सुरुवात करत असतं. आजच्या पुरतं एवढं. आता पुढील भागात पाहणार आहोत की सुमन काकूला खरं तर ह्या दोघांनी विचारलं असतं की तुम्हाला कुणी इथं बांधून ठेवलं आहे. तेव्हा तिने नागराजचं नाव देखील घेतलेलं असतं. आता दुसरीकडे प्रिया नागराजला सांगत असते की सायली आणि अर्जुन बरेच वेळ झालं घरी नाही, तर तेव्हा मात्र या दोघांना टेन्शन आलेलं असतं. तितक्यातच समोरून सायली आणि अर्जुन आलेले असतात आणि ते म्हणत असतात की मी सगळ्यांसाठी एक सरप्राईज आणला आहे. असं म्हटल्याबरोबर ते आता मागे वळतात आणि त्यांच्या समोर असती तर ती म्हणजे सुमन काकू. आता इथे नागराजचं नेमकं काय होणार हे पाहण्यासारखंच आहे. आजच्या पुरतंच एवढंच. अशा डेली मालिकेच्या अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि पुढील भाग पाहायला देखील विसरू नका.